मित्रांनो, आजचा आपला विषय आहे हाऊ टू डील विथ टॉक्सिक पीपल्स. मला बऱ्याचदा अशा कमेंट्स येतात की जे टॉक्सिक लोक असतात आपल्या आजूबाजूला त्यांच्याशी डील कसं करायचं, त्यांच्याशी कसं वागायचं किंवा त्यांच्यापासून दूर कसं राहायचं. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की टॉक्सिक पीपल्स म्हणजे नेमकं काय. तर बघा, टॉक्सिक म्हणजे विषारी, म्हणजे असे काही विषारी लोक जे आपल्या आयुष्यात विष कालवण्याचं काम करतात. म्हणजे काय, तर ते आपल्या आयुष्यात निगेटिव्हिटी आणण्याचं काम करतात. ते आपल्याला कमी दाखवण्याचं काम करतात. आपण खुश असलो की ते आपल्याला कसं दुःखी करता येईल याकडे भर देतात. असे लोक जे वेळोवेळी आपली इन्सल्ट करतात, आपल्याला कमी लेखतात. आणि हे जे लोक असतात त्यांना कुठे शोधत फिरण्याची गरज पडत नाही. हे आपल्या आजूबाजूलाच असतात, आपल्या फ्रेंड्स मध्ये असतात, आपण बाहेर जातो तिथे असतात. आणि सगळ्यात जास्त म्हणजे आपले रिलेटिव्ह असतात, ते सगळ्यात जास्त टॉक्सिक असतात. आपल्या कुटुंबातलेच काही लोक ज्यांच्यापासून आपल्याला दूरही जाता येत नाही आणि त्यांच्याजवळ राहावंसही वाटत नाही. मग अशा लोकांबरोबर कसं वागायचं. तर बघा मित्रांनो, सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की हे जे टॉक्सिक लोक असतात हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात का, की फक्त काही ठराविकच लोकांच्या आयुष्यात असतात आणि बाकीचे लोक खूप खुश असतात. तर असं काही नसतं. हे जे लोक आहेत ना, हे सगळ्यांच्या आयुष्यात असतात. आणि मी सुद्धा या प्रॉब्लेमला फेस करते. माहितीये, माझ्या आजूबाजूला सुद्धा असे बरेचसे लोक आहेत, माझ्या फॅमिलीत असे लोक आहेत जे सतत मला डिमोटिवेट करण्याचं काम करतात, जे सतत कुणाला तरी काही ना काही बोलत असतात. आणि हो, असतात ना, आपल्या फॅमिलीत, आपल्या फ्रेंड्समध्ये, आपल्या आजूबाजूला असे लोक असतात की ज्यांच्यामुळे आपण दुःखी होतो. तर बघा, या अशा लोकांबरोबर डील करण्याचा सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे अशा लोकांपासून दूर राहायचं. मग आता त्यांच्यापासून दूर व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं. आता आपण आपल्या घरातूनच तर बाहेर नाही जाऊ शकत ना, कारण बऱ्याच जणांच्या घरातच तसे लोक असतात. तर बघा, त्यांच्यासोबत राहून सुद्धा त्यांना इग्नोर करायचं. ते आपल्याला जे काही बोलतात त्याकडे लक्षच द्यायचं नाही, त्यांना सरळ अवॉइड करायचं. हा बेस्ट उपाय माहितीये, कारण ज्यावेळी ते आपल्याला काहीतरी बोलतात ना, त्यावेळी त्यांची तीच अपेक्षा असते की आपण त्यांना काहीतरी उत्तर द्यावं. आणि ज्यावेळी आपण ती उत्तरं देणंच बंद करतो, त्यांना उलट काही उत्तरच देत नाही, त्यावेळी त्यांनाही कळत नाही की पुढे काय बोलायचं. आणि असं करून आपण कुठेतरी त्यांच्यापासून दूर होऊ शकतो. म्हणजे सरळ फरक न पडू देणं. ते जे काही बोलताय ना, त्याचा काही फरक पडू देऊ नका. पण काही लोक ते सुद्धा करू शकत नाही. काही लोकांकडनं, काही जणांकडनं त्यांना अवॉइडच केलं जात नाही. मग अशा वेळी काय करायचं. तर अशा वेळी त्या लोकांना समजून घ्यायचं. बघा, बऱ्याचदा हे जे टॉक्सिक लोक असतात, निगेटिव्ह लोक असतात, हे तसं का वागतात यामागचं कारणही आपण समजून घेतलं पाहिजे. कारण बऱ्याचदा ना, आपल्याला आपल्या खूप जवळचे व्यक्ती, जसं की आपले आई वडील असतील, आपण एखाद्या रिलेशनशिप मध्ये असू तर आपला पार्टनर असेल, हेच आपल्याला टॉक्सिक वाटायला लागतात एका क्षणी. मग अशा वेळी काय करायचं. मग अशा वेळी त्यांना समजून घ्यायचं, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करायचा. किंवा हेही सोडा, जे काही जास्त टॉक्सिक लोक असतात, ज्यांना समजावून सुद्धा काही फायदा होणार नसतो, त्यांच्याबद्दल विचार करायचा की हे असं का वागताय. कारण काही लोक असं का वागत असतात माहितीये, कारण त्यांनी सुद्धा काहीतरी खूप मोठं सहन केलेलं असतं. ते सुद्धा खूप निगेटिव्ह सिच्युएशन्स मधून गेलेले असतात. आणि तो त्यांचा त्रास इतका असतो की ते त्यांचा त्रास बाहेर काढण्यासाठी आपल्याला काहीही बोलतात. त्यांना जे काही फील होतंय ते त्यांचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी ते आपल्याला निगेटिव्ह गोष्टी बोलतात, चुकीच्या गोष्टी बोलतात, आपल्याला डिमोटिवेट करतात. मग अशा वेळी त्यांना समजून घेतलं पाहिजे, त्यांच्याकडे दयाभावाने बघितलं पाहिजे की किती दुःखी आहे ते यांच्या आयुष्यात. बस त्यांच्यावर रागही करू नका आणि त्यांचं म्हणणंही मनावर घेऊ नका. यामुळे तुम्हाला खूप छान फिलिंग येईल. तुम्हाला असं वाटेल की मी खूप समजदार झालोय आणि तुम्हाला त्यांच्या कोणत्याही बोलण्याने काहीही फरक पडणार नाही. कारण बघा, प्रत्येकाच्या टॉक्सिक असण्याच्या ज्या सिच्युएशन्स असतात त्या वेगवेगळ्या असतात. जसं काही लोकांनी आधीच खूप काही सहन केलेलं असतं म्हणून ते असं वागत असतात. काही लोक फक्त त्यांचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी आपल्याला चुकीचं बोलून टाकतात. आणि यात काही लोकांची कॅटेगरी म्हणजे ते लोक रिकामे असतात, त्यांना काहीही काम नसतं, त्यामुळे ते इतरांना नेहमी सतत नावं ठेवत असतात. फक्त तुम्हालाच नाही, ते प्रत्येकाला नावं ठेवतात. मग अशा लोकांमुळे ज्यांना स्वतःलाच काही कामं नाहीये, त्यांचं ऐकून आपण आपलं काम कशासाठी बिघडवायचं. नाही, अशा लोकांकडे तर पूर्णपणे दुर्लक्ष करायचं. आणि बघा, इथे एक अजून महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, जी मी स्वतः अप्लाय करते. ज्यावेळी आपल्याला कोणीतरी काहीतरी बोलतं ना, त्यावेळी आपण लगेच रिॲक्ट करतो, काहीतरी त्याच्यावर ओरडतो, संतापतो. असं करू नका. मी सुद्धा आधी असंच करायची. यामुळे आपण ना आपली कुठेतरी किंमत कमी करून घेतो. आपण समोरच्याला वाटतं की आपण सतत ओरडत असतो वगैरे, म्हणून ओरडू नका किंवा त्याला काहीच रिप्लाय देऊ नका. हाच त्याच्यासाठी खूप मोठा रिप्लाय असतो माहितीये. तुम्हाला समोरचा व्यक्ती काही बोलतोय ना, त्याला काहीही रिप्लाय देऊ नका. आणि तुम्हाला जर त्याला खरोखर ॲटिट्यूड दाखवायचा आहे ना, तर त्याला हलकीशी स्माइल देऊन द्या.
तो विचार करत राहील दिवसभर की तुम्ही का हसलात. बघा, समजून घ्या. प्रत्येक वेळी रिॲक्ट होऊ नका. आणि तो आपल्याला काहीतरी बोलतोय, मग आपणही त्याला काहीतरी बोललो, मग काय फरक राहून जाईल त्याच्या आणि आपल्यामध्ये? आपणही कुठेतरी टॉक्सिकच होऊन जाऊ ना. आणि हे जे निगेटिव्ह बोलणारे लोक असतात ना, हे हातून खूप कमजोर असतात. हे स्वतःच आधीच त्यांच्याच निगेटिव्ह विचारामध्ये फसून गेलेले असतात. त्यामुळे कधी कधी आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे. त्यांच्याबरोबर जरी ते आपल्याबरोबर कसंही बोलताय, त्यांच्याबरोबर आपण छान बोलून घेतलं पाहिजे. बघा, हे ना एकदा ट्राय करून बघा. तुम्ही हे कदाचित केलं नसेल. तुमच्यासमोर कोणताही टॉक्सिक व्यक्ती आहे ना, त्याच्याशी चांगलं वागा. चांगलं वागा म्हणजे त्याच्यासोबत भांडू नका, त्याला काही रिस्पॉन्स करू नका. यामुळे तो बदलेल किंवा नाही बदलेल हा नंतरचा प्रश्न आहे, पण तुम्हाला खूप छान वाटेल. तुम्ही इरिटेट होणार नाही. तुमचं मन अगदी शांत राहील आणि तुम्ही तुमच्या कामांवर सुद्धा फोकस करू शकाल. मग आता एक सगळ्यात मोठा प्रश्न येतो की जर आपला पार्टनरच टॉक्सिक असेल तर मग काय करायचं? त्याच्यासोबत कसं डील करायचं? तो तर आपला पार्टनर आहे. तर बघा, तो तुमचा पार्टनर आहे. त्याला समजवायचा प्रयत्न करा. त्याला समजून घ्या. त्याला कारण विचारा की तू माझ्याशी असं का वागतोय, तुझ्यासोबत काय चुकीचं घडलं आहे. त्याच्याशी बोला, चर्चा करा. त्याला जज करू नका. त्याला पूर्णपणे समजून घ्या. पण तरी सुद्धा काही केसेसमध्ये तुम्ही काहीही करून घ्या, त्या व्यक्तीला कितीही सहन करून घ्या, तो तुम्हाला त्रास देणं बंद करत नाही. तो व्यक्ती बदलत नाही. काहीही केलं तरी तो त्याचं वागणं बदलवत नाही. तो सतत तुम्हाला त्रास देत असतो. बघा, त्रास सहन करा, पण फक्त तोपर्यंत जोपर्यंत तुमची क्षमता असेल. जर काही गोष्टी सहन करण्या पलीकडे होत असतील ना, तर अजिबात सहन करू नका. दूर व्हा त्या व्यक्तीपासून. कारण सगळ्यात जास्त महत्त्वाचा तुमचा मेंटल पीस आहे, तुमची शांती आहे. ते म्हणतात ना की दुसऱ्याची मदत करण्याआधी स्वतःची मदत करा. हे खरं आहे. सगळ्यात आधी ना स्वतःसाठी उभे व्हा. तुम्हाला काय छान वाटतंय, तुम्हाला काय आवडतंय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कशात आनंद मिळतोय त्या गोष्टी करा. जर एखाद्या रिलेशनशिपमध्ये काही लोकांमध्ये राहून तुम्हाला आनंदच मिळत नसेल तर दूर व्हा त्या लोकांपासून. आधी स्वतःची मदत करा, तेव्हाच तुम्ही दुसऱ्यांची करू शकाल. आधी स्वतःच्या आनंदाकडे लक्ष द्या. आधी स्वतःच्या पीसकडे लक्ष द्या. तर मित्रांनो, बघा, आज पुरतं इतकंच. तुमच्या आयुष्यातले जे निगेटिव्ह लोक आहेत ना, सगळ्यात पहिले तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याशी चांगलं वागा. त्यांना काही रिप्लाय देऊ नका. त्यांच्याशी आर्ग्युमेंट्स करू नका. पण हे सगळं करून सुद्धा ते त्यांचं वागणं बदलवत नसतील तर त्यांच्यापासून दूर होऊन जा. आणि जर तो व्यक्ती तुमचा पार्टनर असेल तर तुम्ही ठरवा तुम्हाला कधीपर्यंत ते सगळं सहन करायचं. आणि मला सुद्धा कमेंट करून सांगा की तुम्ही कसं डील करता या लोकांबरोबर.